हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. आपल्या करिअरच्या प्रवासात योग्य दिशा मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 10वी किंवा 12वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा, आपली आवड आणि क्षमता ओळखून योग्य क्षेत्र कसं ठरवायचं, हे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठं आव्हान असतं. योग्य महाविद्यालयाची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करता येतील, प्रवेश प्रक्रिया कशी असते, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळं अनेकदा विद्यार्थी संभ्रमात पडतात. पण मी असताना काळजी करायची गरजच नाही. तुमच्या या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आणि करिअरविषयी योग्य दिशा मिळवण्यासाठी आज आपण साताऱ्यातील नामांकित यशोदा टेक्निकल कॅम्पसचे सहसंचालक डॉक्टर रणधीर सिंह मोहिते यांच्याशी खास संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, यशोदा टेक्निकल कॅम्पस बद्दल थोडक्यात सांगाल? यशोदा टेक्निकल कॅम्पस हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारं साताऱ्यातील एक नामांकित शैक्षणिक संकुल आहे. येथे 10वी नंतर पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विविध व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसचं उद्दिष्ट किंवा ध्येय हे केवळ पदवी देणं नाही, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये सक्षम बनवणं अशा प्रकारचं आहे. सर, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांसाठी कोणते व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रम आपल्या इथे उपलब्ध आहेत? यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये 10वी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक हा अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम इथे उपलब्ध करून दिलेला आहे. डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन हा देखील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पूर्ण करता येतो. त्यासोबतच 12वी नंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या विविध शाखा, त्याचसोबत बी फार्मसी असेल, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर असेल, डिप्लोमा इन फार्मसी असेल किंवा फार्म डी हे औषध निर्माण शास्त्रातले अभ्यासक्रम देखील 12वी सायन्स उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना करता येतात. त्याचसोबत 12वी इतर कोणत्याही शाखेतून पूर्ण झालेला विद्यार्थी BBA BCA या अभ्यासक्रमांसाठी देखील प्रवेश घेऊ शकतो. त्याचबरोबर आमच्याकडे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी MBA MCA M फार्मसी किंवा मग मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MTech अशा प्रकारचे पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील आणि जे व्यावसायिक आहेत ते देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन करिअरच्या अधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी सर्वंकष आणि सर्वसमावेशक अशा प्रकारच्या व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची जणू पर्वणीच यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर, 12वी नंतर असणाऱ्या कॅप राऊंडची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी पार पाडली जाते? 12वी नंतर व्यावसायिक किंवा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षा साठी सामोरं जावं लागतं आणि मग CET झाल्यानंतर कॅप राऊंड्समध्ये हे प्रवेश दिले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना CET सेल मार्फत घेण्यात येणारी जी CET परीक्षा आहे त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. कॅप राऊंडमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतात त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांची प्रारूप गुणवत्ता यादी तयार होते. त्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असतील त्या तपासून मग अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि मग अंतिम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना त्या यादीतील गुणानुक्रमांकानुसार पुढे जाऊन महाविद्यालय पसंतीक्रम देण्याची मुभा असते. म्हणजे CET देणं फारच महत्वाचं आहे. हो, अगदीच. म्हणजे त्यांनी CET दिलेल्याच विद्यार्थ्यांना फक्त गव्हर्नमेंटकडून म्हणजे शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षण फी शुल्कातल्या ज्या सवलती असतात त्यांचा फायदा घेता येतो. म्हणजे मग CET दिलेले विद्यार्थी पहिली CET देतात, त्यानंतर मग त्यांची कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना सहभाग घेता येतो. अर्थात यामध्ये स्टेट CET सेल जो आहे हा ही CET घेण्याची आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्याचं कार्य पार पाडत असतो. आता पाहायला गेलं तर थोडक्यात सांगायचं तर पहिला टप्पा हा CET देण्याचा आहे. दुसरा टप्पा जो आहे तो कॅप राऊंडसाठी नोंदणी करण्याचा. तिसरा टप्पा जो आहे तो कॅप राऊंडमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयांची निवड करण्याचा. आणि ही सर्व प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने चालत असते. विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडताना अगदी एक नाही तर 300 पर्यंत पर्यायांची मोठी संधी त्यांना प्राप्त होते. या ठिकाणी मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की साताऱ्यातील एक महत्त्वाचे आणि सक्षम असणारे परीक्षा केंद्र CETच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते यशोदा टेक्निकल कॅम्पस आहे. 500हून अधिक कम्प्युटर्सवरती या ठिकाणी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात आणि बहुतेकदा महाराष्ट्र शासनाच्या स्टेट CET सेलची जी परीक्षा आहे ही यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्येच घेतली जाते. सर, आजचा संवाद खरोखरच खूप माहितीपूर्ण ठरला. गप्पा इतक्या रंगल्या की अजूनही माझ्याकडे अनेक प्रश्न शिल्लक आहेत. मात्र वेळेअभावी आज इथंच थांबावं लागेल. उर्वरित प्रश्नांसह आपण उद्याच्या भागात नक्कीच भेटूया. धन्यवाद.